तर एका जबाबदारी दिलेल्या माणसाच्या पाठीशी जर आपल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जर उभं राहण्याची भूमिका घेतली आहे तर दिल्ली दूर नाही, हा त्यातला असणारा हा एक संदेश आहे. किती ठिकाणी मोर्चे निघाले? 28 ठिकाणी मोर्चे निघाले. टीव्ही डिबेटवर राहून किती चर्चा झाल्या? 22 चर्चा तिथे झाल्या. टीव्हीवर सातत्यानं टीव्हीवर त्या दिवशी पुण्याची घटना घडली. मी तुम्हाला पुणेकरांना अजून एक आता आतल्या पोटातला धन्यवाद देतो. पुण्याची घटना घडल्यानंतर सगळे टीव्हीवाले बेजार आणि सतत 9 तास पुण्याची काँग्रेस, हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वाद, शेवटी ते इतकं चाललं, इतका टीआरपी वाढला की तिकडून दिल्लीहून फोन आला की हे बंद करो, तो पार्टी ऊपर जा रही और नेता भी वो ऊपर जा रहा है. असे लढले की दूध का दूध और पाणी का पाणी. ते तुम्ही सर्वांनी केलं. आधी केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. इतके दिवस नळी फुंकलेली सोनारे तुम्ही म्हणत नाही. भाषण पे भाषण, भाषण पे भाषण, भाषण खतम होगा की राशन. आणि हे सगळं करून आपल्याला ते आपण कुठेतरी भरकटलो होतो. या आपण चिंताही करूया आणि पुढे जाण्याचा आपण संकल्प या निमित्ताने या ठिकाणी करू. आज इथे येण्याचं कारण काय? तर इथे येण्याचं कारण हेच आहे की आम्ही कोणालाही घाबरत नाही. तुम्ही जिथे आले तिथे मी पुन्हा येतो आणि आमचा सत्याग्रहाचा विषय आहे. आम्ही आलेला कार्य करणारे नाही. आम्हाला आला अंगावर तर घेतलं म्हणता येतं. याच्यापेक्षा पण मोठे डाळा येतात. आम्हाला तर बलिदानाची परंपरा आहे ना हो. आम्ही काही फुटीरवादी नाही, आम्ही काही कोणाचे चमचे म्हणून राहिलेलो नाही. तुम्ही ज्याची सत्ता आले त्याच्या पुढे राहिले, तुम्ही आमच्या नावी लागू